आज आपण सगळेजण या ठिकाणी दुःखित अंतःकरणाने उपस्थित आहात। स्वर्गीय काशीनाथ दादा सतोबा परखाळे यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे। आपलं EMI नगर बरोबर ना, आणि EMI नगराचे एक आदर्श व्यक्तिमत्व, सर्वांचे प्रेमळ व्यक्तिमत्व, सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व, नवे आपल्या भांबोरा गावचे चांगलं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व काशीनाथ दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्या मागे 3 मुलं आहे आणि 3 मुली आहे। त्यामध्ये देवीदास दादा आहे, मोहन दादा आहे, सोमनाथ दादा आहे आणि माझ्या 3 बहिणी, त्यामध्ये रतनताई आहे, मथुराताई आहे आणि अरुणाताई आहे। ही 6 मुलं आणि या 6 मुलांनी केलेला गोड असा सोहळा इतका गोड आहे की मला विश्वास बसत नाही की मी पुण्यस्मरणाचे कीर्तन करतोय। असं कीर्तन खरोखर बरं का दादा, आजचं कीर्तन असं वाटतंय की मी पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय, असं विश्वास बसत नाही। मला असं वाटतं की एखादा सप्ताह चालू आहे, त्या सप्त्याची काल्याची कीर्तनरूपी सेवा चालू आहे की काय, असा भास या ठिकाणी होतोय। म्हणून खरं तर गोड असं आयोजन, गोड असं नियोजन या पोरांनी केलंय। खरं तर रोहिदास दादा आहे, बाळासाहेब दादा आहे, प्रकाश दादा आहे, ही 3 नातवंड बरोबर ना। आणि खरं तर प्रकाश दादाचे खरं तर आणि बाळासाहेब दादांचे, रोहिदास दादांचे अनेक कॉल मला येऊन गेले आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी मला प्राप्त झाली। या ठिकाणी आलोय, गोड असं वातावरण या मंडळीने तयार केलेलं आहे। आपल्या गावचं भजनी मंडळ आहे बरोबर ना, भांबोरा गावचं भजनी मंडळ आहे, सुंदर गाणारी मंडळी त्यामध्ये यांना बरं का, सगळे गातात वाजवतात, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद। गावचं भजनी मंडळ असलं पण ते एवढं अपडेट नसतं, तुमचं भजनी मंडळ काही का ना अपडेट आहे, व्हर्जन अपडेट आहे तुमचं, म्हणून तुम्हाला कौतुक करावं तेवढं थोडं आहे। माझ्या इकडून असणारे सुद्धा विनेकरी बाबा आहेत, विशेषत्वानं माझ्या उजव्या साईडला जे गायक आहेत ना, ते गायक म्हणजे सगळ्यांना परिचय, जास्त परिचय करून द्यायचा मला त्यांची काही जास्त गरज नाही। महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गाणं एवढं प्रसिद्ध, एवढं पवित्र आहे आणि एवढं गोड लागतं कानाला की त्यांचं गाणं किती ऐकावं बरं का नाना, बरं का, किती ऐकावं पोट न भरणारं गाणं ज्यांचं आहे, असे आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य ओंकारजी महाराज जगताप, एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची। गोड असं गाणं आहे त्यांचं, गाणं जर सुरू झालं तर काळजात जाणारं असं गाणं त्यांचं आहे। जर महाराष्ट्रातली टॉप 10 ची जर यादी काढायला गेलं तर महाराजांचं नाव काढल्याशिवाय महाराष्ट्रातली गायनाचार्यांची टॉप 10 ची यादी पूर्णच करता येत नाही, असं महाराजांचं नाव आहे। महाराष्ट्रात गोड असं नाव आहे महाराजांचं, आदरणीय ओंकारजी महाराज जगताप, द्यावे तेवढे धन्यवाद। इकडून माझ्या डाव्या साईडला जे गायनाचार्य विशालजी महाराज चांगले, जे चांगलं गातात असे जाधव महाराज, आदरणीय विशाल महाराज जाधव, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद। गोड असे अण्णा बरं का, तुम्ही सुद्धा सुंदर गाताय, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे। नाव काय तुमचं? अंबर महाराज आहे आणि इकडचे कदम महाराज आहे। मला वाटतं आपली भेट झाली याच्या अगोदर, बरोबर मी ओळखलंय, आणि म्हणून तुम्ही अंबर महाराज आहे, कदम महाराज आहे, सगळं भजनी मंडळ बरं का, सांभाळून घ्या, गरीबाचं लेकरू आहे आणि म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय। वाजवणारे मृदुंगाचार्य अगदी गोड आहे, ज्यांचं वाजवणं ऐकत आणि ऐकतच राहावं एवढं गोड आहे बरं का। आज आमची पहिल्यांदाच भेट आहे, आदरणीय विठ्ठल महाराज आहे, गोड वाजवतात, अगदी तयारीचा बाज आहे, वारकरी बाज त्यांचा तयारीचा आहे, असे विठ्ठल महाराज आहे। विठ्ठल महाराजांचं कौतुक। जगन्नाथजी वाडेकर यांचं भजन तुम्ही ऐकलं असेल, ऐकलंच असेल, त्यांचे पुतणे आदरणीय आकाशजी वाडेकर, माझी कथा चालू आहे, माझ्या समवेत आता ते आलेले आहे। आकाशजी वाडेकर म्हणजे जगन्नाथजी वाडेकर यांचं भजन महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्यांना ओळखत नाही असा माणूस नाही, म्हणून जगन्नाथजी वाडेकर आकाशदादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं कौतुक। विनेकरी बाबा आहे, चोपदार आहे, प्रतिध्वनी सुंदर आहे, सांगावं लागत नाही जास्त, तुमचं सुद्धा कौतुक आहे। बऱ्याचदा काय असतं, प्रतिध्वनीवाल्यांना सांगावं लागतं की बाबा दे, विको दे, बाज दे, गेम दे, पण तुम्हाला काहीच नाही, तुमच्याकडे फक्त आम्ही पाहतच राहावं असा तुमचा साऊंड आहे, कौतुक आहे तुमचं। समोर जे आहे शूटिंग करतायत आपले माझा कीर्तनकार आमचे उमेश दादा भुसारी, दादाजी सुद्धा अनेक कीर्तनकार महाराष्ट्रातले ज्यांनी समाजापर्यंत पोहोचवले, असे खरं तर उमेश दादा आहे, त्यांचं सुद्धा कौतुक आहे। त्याला जास्त वेळ मला घालवायचा नाही, प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवला तर कीर्तन काय करायचं, म्हणून जास्त वेळ घालवणार नाही, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय। माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पाया Hare
पावन मातीमध्ये जन्माला आला, मग जगणं कधीतरी गोडच असावं ना. का गोड असावं माहिती का बाबा? पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला तर जगणं कधीतरी गोड असावं. का गोड असावं? जगण्याची आज तुकोबारायसारखी असावी. तरी गोडलेले तुकोबारायचे एका ठिकाणी महाराज म्हणले जगणं गोड असावं आणि विचारामध्ये तुकोबाराय असावं. जगण्याचा पाया चालण्याची जगण्याचा पाया विचाराची कळ जगण्याचा पाया चालण्याचे हे जगण्याचा पाया. कधीतरी चांगल्या विचारांना जगला पाहिजे. का? पवित्र ते कुळ, बोला बोला अण्णा बोला, पावन तो जे त्या हरीचे दास जन्म घेते. आपण साधे भूमीमध्ये जन्माला राहत नाही दादा, बरं का? हो ऐका ना, ऐका ना बरं का. हे आई ज्या राज्यामध्ये जन्माला राहत, राज्य कोणाचं? बोला ना, बोला ना, बोला ना. कोणाचं राज्य? कोणाचं आहे? कोणाचं? तुम्ही बोलताय का? बसू खाली मी जरा बोला, चला ना, बोला चला. कोणाचं राज्य आहे? संतांचं, संतांचं राज्य. बरोबर ना? का पुढाऱ्यांचं आहे? संतांचं राज्य. एवढ्या पवित्र राज्यामध्ये जन्माला आला. कोणतं राज्य? कर्नाटक राज्यामध्ये आपला जन्म झाला. हा मग बोला ते कोणतं राज्य? महाराष्ट्र राज्य. आणि महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात जन्माला आला? बोला ना, मोठ्यानं बोला ना. आता कवर अहमद म्हणायचं. आयल्यानगर मध्ये आला. आयल्यानगर मध्ये जन्माला आला. आणि मला लय आवडतो मी, मला या अभिमान आहे आपल्या जिल्ह्याचा. का माहिती का? मला वाटतं जगातले शेवटचे संत आपल्या नगर जिल्ह्यात झाले बरं का बाबा. हा निळोबार आहे, संत कोळी आपले श्रीगोंद्यात कोणते ते संत शेख मोहम्मद. लय गोड आपला जिल्हा गोड आहे. काय जिल्हा गोड आहे सांगता? सगळ्यात जास्त पंढरपूरची वारी करणारा जिल्हा. बोला 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 ना, बोला ना. हे आई बोला की कोणता जिल्हा? मोठ्यानं बोलायचं. कोणता जिल्हा? अहिल्यानगर. सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा जिल्हा नगर जिल्हा. सगळ्यात जास्त मला वाटतं चांगल्या वृत्तीची माणसं सुद्धा नगर जिल्हा. सगळ्यात जास्त कीर्तनाची परंपरा जोपासणारा जिल्हा नगर जिल्हा. सगळ्यात जास्त वारकरी परंपरा जोपासणारा जिल्हा नगर जिल्हा. सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिले, कोणता जिल्हा? नगर जिल्हा. सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पादन घेणारा जिल्हा सुद्धा नगर जिल्हा. सगळ्यात जास्त बांध कमी करणारा जिल्हा सुद्धा कमी म्हटलंय आडवताना कीर्तन संपल्यावर. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा पलीकडचा आहे, आपला नाही. हा सांगायचा मुद्दा एवढा गोड आहे. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला, जगणं गोड असावं, जगणं गोड असावं. एका ठिकाणी दिले ना, कबीरदास महाराज म्हणले, हे भाषणा करता दिले, भाषणा करता वापरा. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औट हात का मानव देह अरे अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. बजमन नारायण, हे बजमन नारायण, बजमन नारायण, बजमन नारायण. भजना करता दिले, भजना करता वापरावं ना. शास्त्रामध्ये उल्लेख आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. अण्णा जरा बोलायचं मोकळ्या मनानं काय, मला बोलणारी माणसं आवडतात. शास्त्रामध्ये बरं काय आई बोल सर बोल बोल बोल. शास्त्रामध्ये असं उल्लेख आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. दादा किती वेळा? बोला ना, बोला ना. तुम्ही जरा बोलले तर मला कीर्तन करता इकडे, न बोलणार मला जुळतच नाही. हा माणसानं किती वेळा आंघोळ केली पाहिजे? अण्णा बोला की 3 वेळा. थांबुरेकर जर ऐका, माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे.
तुम्ही भांबुऱ्यावाले काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच वरून मला सांगा. तुम्हाला काही पटलं पाहिजे ना सांगायला सुद्धा. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. मग भजना करता दिले ना तर महाराज देव आहे बरं का. ओंकारजी किती गोड तुम्ही गायले. अरे देवा टाळी वाजवा. नाही त्यांच्यासारखं गाता होते पण ते गातात ना त्या गाण्यावर शतदा प्रेम करावं. किती गोडलेले. शोधायची भूमिका आम्ही जेवली पाहिजे कधीतरी. का जेवली पाहिजे? हल्लीच्या काळात फोन करतात बरं का बघा महाराज. आम्ही लय नाना बरं सगळे प्रयत्न करतो देव मिळवण्याकरता पण दिवस मिळाला. रात्रंदिवस आम्ही बोंब बोलतोय त्याच्या नामघोषामध्ये. तुम्ही लय भक्ती करताय. एवढी भक्ती करून देव मिळाला ना. का देव मिळत नाही तुम्हाला सांगू का? तुमचं माझं गणित काय चुकलंय सांगू. बोलू जरा बोलू ऐकायचं. का देव मिळत नाही तुम्हाला मला? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार? अरे कपडे झाले छोटे लाज कुठून येणार? अन्न झाले हायब्रिड आरोग्य कुठून येणार? माणूस झालाय पैशाचा माणुसकी कुठून येणार? आणि भक्ती झाली स्वार्थी तो देव कुठून येणार? साहजिकच गोष्ट आहे. देवाला मिळवायचे मग तेवढा भाव असलाच पाहिजे ना. भावानं प्रेमानच देव मिळतो. भाव आणि प्रेम असलं ना तर देव शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. मग देव भावानं आणि प्रेमानं मिळतो. गिरीधर तो भाव का भुका. मग भावाचा आणि प्रेमाचा देव भुकेलाय. मग भावा
भावानं जवळ गेलं पाहिजे, बस भावानं जवळ गेलं पाहिजे. आपण म्हणतो ना मनी नाही, हा देव मला देव मिळत नाही कडे, अशानं तर उगाच मिळणार नाही कोणाला. आज मी अभंग तितकाच गुण निवडलाय बरं का. ऐका ऐका, मग भावानं देव मिळवायचा ना तुम्हाला मला. ऐका, पण तुकाराम महाराज म्हणतात त्याकरता तुमच्या पाया पडतो, विनंती करतो, त्याचं स्मरण करा, त्याचं भजन करा. लागवनिया पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला मुखीना. नामस्मरण केलं पाहिजे, कधीतरी भावानं असलं पाहिजे, प्रेमानं असलं पाहिजे. नुसतं नामस्मरण करून उपयोग नाही, तसा देव मिळत नाही. नामस्मरणानं नुसतं नामस्मरण घेणं आणि त्याच्यात भाव असणं. जसं म्हणतात ना, नाकाविनं मोती आणि पोथीविनं अर्थाविनं पोथी, भजन प्रेमाविनं भजन. हे महत्वाचं नाही महाराज, हे महत्वाचं आहे. हा मी उलट पालट सांगितलं. ऐका, मानवी जन्मामध्ये गोड महत्वाचं भजन आहे आणि भजनामध्ये प्रेम असलं पाहिजे, नाही ते राहिलं नाही. तुकाराम महाराजांनी सगळ्यांना विनंती केली, तुकोबांनी विनंती केली. पहिला वर्ग गाते श्रोते पाहते चतुर विनोदे दुष्टिते स्वहंभावी पूर्ण ज्ञाते या सकळात वेळ. गाते कोण? चहुवेदी शाही शास्त्री. 18ही पुराण गाते गाते झाले बरं का. श्रोते कोण? ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसात मला सर्प चावणार आहे आणि त्या सापाच्या दंशातून माझा मृत्यू होणार आहे, त्या परीक्षित राजाला सुद्धा विनंती केली. चतुर, चतुर एकच आहे, चतुर राहतो गुण लावण्याची काय. बरं चतुर झाले. विनोदी, नारद विनोदी आणि दुष्यते कोण? आपला हा नगर जिल्हा, आणि नगर जिल्ह्याचं तिकडचं शेवटचं टोक अकोले तालुका. अकोला विदर्भात आणि अकोले आपल्या नगर जिल्ह्यात. नगर जिल्ह्यात मी त्या दिवशी कीर्तनाला गेलो होतो. कीर्तनाला गेल्यानंतर एक कीर्तन संपल्यानंतर एक पथ्य माझ्या पाया पडायला आला. पाया पडायला आला आणि म्हटलं मार थांबा, मार तुमच्या पाया पायाचे पाय पायाचे मार, तुम्हाला काय 2 प्रश्न विचारायचे. मी म्हटलं मी चांगला होतो, म्हटलं विचार. तो म्हटला प्रश्न असा आहे, प्रश्न इज अ डेंजर डिफिकल्ट. जर प्रश्नाचं उत्तर जर देता नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाय पडावं लागेल. कोणाला? मला आणि त्याच्या फोन करत. ऐका मला विचारून तर बघ सई. तो म्हटला महाराज असे वारकरी संप्रदायामध्ये असे साधू होऊन गेले की त्यांनी एका गोट्यात अख्खे 7 सागर पिले. त्यांचं नाव काय? मला उत्तर येत होतं. मी म्हटलं अगस्त ऋषी. तू म्हटला वा काय हुशार आहे तुम्ही. माझ्या हुशारच आहे म्हटलं मी. तो म्हटला पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बोबल दिलं, पण दुसरा प्रश्न असा आहे, जर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना आलं तर तुम्हाला माझ्या, तुम्ही बोलताय कमी बसू खाली जरा बोला चला. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना आलं तर तुम्हाला माझ्या पाय पडावं लागलं. म्हणलं पडतो. तो म्हणला अगस्त ऋषी जरी एका गोटात 7 सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखव. उत्तर आलं नाही. पाहता काय माझ्याकडं पडावं लागलं त्याच्या पाया. म्हटलं बाबा आता आपल्याकडे म्हणे आज लहारी आणि त्याचे पाय धरले. बाबा म्हणलं सांग मला काय उत्तर येत नाही. तो म्हटलं महाराज किती सोपं उत्तर आहे. हा पठ्ठ्या, हा पठ्ठ्या अख्ख्या एका गोटात 9 सागर पिऊन आलाय. नाही कळलं तुम्हाला? महाराज त्याला काय हसत आपण सुद्धा त्याची. आपण जगतामध्ये ना साधू शोधण्याची भूमिका ठेवते. बस साधू आपल्या जवळ आहे. महाराज अगस्त ऋषी दुष्यते होते. सोमवी कोण? शुकाचार्य. विजयी जनक 8 जणांना महाराजांनी विनंती केली. काय? त्याचं नामस्मरण भावानं आणि प्रेमानं असावं. का नामस्मरण असावं माहिती का? नामस्मरण एकमेव गोष्ट आहे की ती तारून येते. किती गोडलेली आहे कडे कडे. घेताना घेताना विठोबाचे
महत्वाचं आहे, नामस्मरण केलं पाहिजे. पण चला आता याच्यातली बरीच लोक म्हणते आम्हाला ऊसाचा कारखाना जवळ आहे आणि आमचं ऊसाचं काम आहे बाबा, आम्हाला नाही वेळ नाही, तेवढं भजना करता वेळ नाही. मग तुम्ही सोपा मार्ग सांगा ना. महाराज म्हणले न लगाती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. सांगितलं कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम, जाईल मग कधीतरी त्याचं भजन केलं पाहिजे. पण ऐका ना, आम्हाला काय करायचंय, कामामध्ये तर राम जोडायचाच जोडायचा आहे, अजून घरात देव जोपासायचं एवढं सांगा ना सोपं. महाराज म्हणले माय बाप केवळ काशी ते न जावे, अशी पायरी बायरी बरोबर चढत गेलं पाहिजे, तेव्हा त्याला चिंतन म्हणतात. ऐका मग माय बाप केवळ काशी, चला आम्हाला जवळचा देव जोपासायचा आहे. पण मग तीर्थाचं गणित थोडस तुम्ही तीर्थही सांगितलंय, पण त्याला ज्ञानोबारायांनी पुरावा दिलाय. सकळ तीर्थाचे धुरी जी एका माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लो ना की जय. आई वडिलांसारखं या जगतामध्ये दैवत नाही आणि म्हणून ते दैवत इकडे प्राप्त केलं पाहिजे. मोठी गंमत आहे. आणि ज्याने दैवत प्राप्त केलं बाबा त्याच्या आयुष्यामध्ये कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही, असं बाबा महाराज सातारकर बनायचे. अरे मग त्याला ते दैवत प्राप्त करावं. आई वडिलांसारखं दैवत नाही. आज मी बोलणार आहे आमच्या नानांबद्दल, काशीनाथ नानांबद्दल बोलणार आहे. मी लिहून आलोय, माझं नाव आहे कविराज आणि मला लिहायचा छंद आहे लहानपणापासून. ओंकारजींना माहिती माझ्या 350 कवितांचा संग्रह आहे, लिहिलंय मी. पण मी सांगू का, आज नानांबद्दल लिहिलंय मी. नाना तुम्ही इतके मोठे आहात ना, इतके मोठे आहात ना, तुमच्या इतकं मोठं कोणी नाही, कोणीच नाही नाना. आज तुमच्याबद्दल जर लिहायला गेलं ना, त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा बाबा, त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. अहो सर्व संकुनी भक्त राहते तुमचीच नाते बाबा. या किरील वाण्या साही बाळांची त्या बाबा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. अ बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने आंचल में छुपा लेता है. अरे बाप तो भिकारी हो या होत बाहेर, बाप तो बाप होता है. आज जर विचारलं माझ्या तीनही बहिणींना, हे अक्के आल्यात माझ्या तीनही बहिणी या कीर्तनात, माझी रतनात का आली आहे, मथुरात का आली आहे, अरुणाताई आल्यात, तिघही जणींना विचारलं अक्के तुमच्या जीवनातलं माहेर कुठपर्यंत, तर या तिघींच्या डोळ्यात पाणी येईल. माझ्या तीनही बहिणी सांगतील दादा माझं माहेर तिथपर्यंत, जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझा बाप जिवंत होता ना तोपर्यंत माझं माहेर. बापाचं गणित लय मोठे बाबा, बापा इतकं मोठं कोणी नाही. बाप काय असतो, बाप अरे लेकरांकरता विसावा निवारा सगळं काय उभं करत असतो. बाप बापच आहे, बापा इतकं मोठं कोणी नाही. मग काय असतो बाप, काय करतो बाप, त्यानं बांधल गरज, त्यानं बांधल गरज, दिला पिला विसा, त्यानं बांधल गरज, दिला पिला विसा, घेऊनिया भरविला मुठीसा, ओढ रक्ताची लागली, लागे चाहुल फुटाया, आज गाया पक्षी जाया, पिला ना भेटाया, माया मागे
माहिती आहे तुम्हाला काय असतं वडिलांचं महत्व? या जगतामध्ये वडिलांनी इतकं मोठं कोणी नाही. तुमच्या दादाने एवढं सुंदर गायलं, काळजापर्यंत आवाज गेला. आके माझी रत्न अक्का बसली कीर्तनात, माझी मथुरा अक्का सुद्धा बसली कीर्तनात, माझी अरुण अक्का सुद्धा बसली या कीर्तनात. आके बोल ना ग. तुम्ही दरवर्षी दिवाळीच्या सणाला माहेरला यायच्या आणि याही वर्षी दिवाळीच्या सणाला माहेराला तुम्ही आल्या होत्या. दरवर्षीच्या दिवाळीच्या सणाला आणि या वर्षीच्या दिवाळीच्या सणाला तुम्हाला काय फरक जाणवला ग? फरक हा जाणवला असेल की दरवर्षी तो बाप आहे ना तुम्हाला साडी घ्यायचा. तुमच्या भावानं तुम्हाला किती किती चांगली साडी घेतली ना, तर 500 रुपयाची चुरगळलेली नोट तुमच्या हातामध्ये देणारा तुमचा भाऊ होता. अरे जगतामध्ये बाप इतकं मोठं कोणी नाही. या जगतामध्ये बाप इतकं मोठं कोणी नाही. आणि म्हणून बापाबद्दल जर बोलायला गेलं तर बाप इतका मोठा आहे की या जगतामध्ये बापाचं शब्द जर लिहायला गेलं, तुम्ही माहितीये तुमचा बाप कधीच रडला नाही. आके कधीच रडला नाही. पण त्या दिवशी तुमच्या गळ्यात पडून तो डहाय मोकलून रडला. ज्या दिवशी तुमचं लग्न झालं, कधीच रडत नाही गड्या तुमचा बाप. तुम्हाला माहिती आहे की दसरा आणि दिवाळीच्या सणाला तुम्ही माहेराला यायच्या, उशिरापर्यंत झोपायच्या. तुमचा भाऊ तुम्हाला उठवायला यायचा. आखे उठ ना ग, उशीर झाला, उठ म्हणायचा. तेवढ्यात तुमचा बाप धावून यायचा. हे झोपू दे तिला असं म्हणणारा बाप होता रे, बाप होता. बाप इतकं मोठं नाही अंतकरण गाड्या कोणाचं. ओमकारजी बरं का महाराज, मी सांगून जाईल माऊली महाराज, आयुष्यभर लसणाच्या चटणीमध्ये 1 चमचा तेल घ्यायला आमचा बाप जपत होता रे. पण पुरीचं लग्न केलं, पोराचं लग्न केलं, त्या दिवशी त्या टोपामध्ये कढईमध्ये त्या बापानं डबे खाली केले तेलाचे. आयुष्यभराचा विचार नाही केला. बाप मोठा आहे म्हणून सांगून जाईल. आई आणि वडिलांचं एवढं मोठं गणित असतं. आके आठवा ना, तुम्ही माहेराला जर आल्या ना, तुम्ही पिशवीमध्ये कांदे, बटाटे, लसूण, मिरच्या टाकणारे आई वडीलच होते. यांच्यानंतर या जगतामध्ये कोणी राहत नाही. म्हणून सांगून जाईल बाप आपल्या पाठीशी असावा. का महाराज माहिती का, आमचा परमार्थ शिकवतो. ज्यानं या 2 गोष्टी जोपासल्या त्याला कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. ज्यानं बाप जोपासला आणि ज्यानं पाप जोपासलं, ज्यानं बापाला जपलं आणि ज्यानं पापाला जपलं, तो माणूस कोणाच्याच पाया पडण्याच्या कामाला उरत नाही. म्हणून या 2 गोष्टी जपल्या पाहिजे. बाप मोठाच आहे म्हणून जास्त बोलण्याच्या एका ठिकाणी माझ्या डोळ्यातली आसवा कोणी मायेला पुसताना उरी होऊन गदाटतोया. गोष्ट बापाची सांगता त्याच्या फाटक्या सजल्या किती ठिकळ जोडले उभ्या आयुष्याला कशी साथ लावले. मला कसं होत या, मला कसं होत या. कुणी बाबा कुणी बाबा उरी होऊन गदटतो या. गोष्ट बापाची सांगता. बाप मोठा आहे जास्त बोलण्यापेक्षा आम्ही इथं आलोत ना, आम्ही या जगतामध्ये आई वडील असं धन जोपासलं पाहिजे. मग चला ना, थोडंसं बोलू का. आता लग तुम्हाला रडवायचं नव्हतं, सगळे रडतायत, डोळ्यातून पाणी येते, बस आता नाही याच्या पुढे नाही, बस ऐका. का नाही का मी सांगतो सांग का. तुम्ही म्हणता मग आई वडिलावर खरंच प्रेम असलं पाहिजे बाबा. पांडुरंगापेक्षा अरे लय ते काय उभा विटेवर, त्याच्यापेक्षा आमचे आई वडील मोठे. कारण का त्याचं जर गणित शोधायला गेलं तर तो आई वडिलाची सेवा चालू होती आणि ती वीट फेकल्यामुळे त्याला आजही उभं राहावं लागलं. वाटप आहे उभा भेटीची आवडील कृपाळू तातडी उतावेळ. आजही भक्तानं फेकलेल्या विटेवरच तो उभा आहे. सामर्थ्य देवाचं आहे. आणि मग आई वडील मोठे त्याने पांडुरंगापेक्षा लोक पंढरपूरला जातात. यावर्षी गर्दी जरा कमी होती पंढरपूरला, बरोबर ना. हा काय म्हणता जास्त होती 10 लाख गर्दी जास्त. अहो त्या पुलाव चिंतून म्हणलो असतो यावर्षी गर्दी जास्त होती. कारण 18 लाखाचं पब्लिक यावर्षी बरं का. 28 लाखावर पोहोचलं.
का गर्दी वाढली माहिती का? सांग का? तो देव असाय म्हणून जुळतय. कसा असाय म्हणून जुळतय. एक दिवस त्यानं जर विटेवरचे हात सोडले आणि विटेवरून जर खाली उतरलं ना, आपल्यासारख्याच मुंडक धरील आणि आपल्याला खाली आपतील. का? घरी आई वडिलाची सेवा करत नाही, चाललाय पंढरपूरला. अशा लोकांना कधीच पंढरपूरला जाऊ नये. ज्यानं घरात आई वडिलाची सेवा केली नाही त्यानं पंढरपूरला जावं. ज्यानं आई वडिलाची सेवा केली त्यानं पंढरपूर त्याच्या हातून घडल. अन्यथा पंढरपूरला जाऊ नये आणि ते होणारही नाही आणि घडणारही नाही. माय बाप केवळ काशी ते नेन जावे तीर्थाशी. पुंडलिका काय केले परब्रह्म उभे केले. म्हणून आई वडिलाचं गणित मोठाच आहे. किती मोठा आहे. आणि आई सुद्धा तितकीच गोड आहे. माझं एक हिंदीतलं आवडतं गीत आहे. एका कवीनं लई गोडलेलं आहे. हे आई तुझ्यासारखं सुंदर जगात नाही कोणी. किती गोडलेलं आहे. आखं जग तुझ्यासारखं सुंदर कोणी नाही. तू कितनी प्यारी है, तू कितनी कष्ट केले आई कोणी. आई ग तुझ्याची मोकळी आवाज कशी कुजू नाही कोणी. अनमोल जन्म दिला जगातली मोठी आईच आहे. म्हणून आम्ही इथे जन्माला आलोय ना, आई वडिलाचं धन जोपासलं पाहिजे. तुम्ही म्हणतात आता इथून मुद्द्याहून बाजूला गेलो. तुम्ही म्हणताय आई वडिलाची सेवा करा. मग तुमचं सांगा, तुमचं सांगा. माझं सांगतो ना बाबा, माझं सांगतो ना. आता बरोबर आमचे प्रकाश दादा मला फोन करत होते. बरोबर ना? कुठं मागं बसलेत ना प्रकाश दादा? कुठं बसले? हात जरा वर करा. हा बसले मागं. हा ओके. मला फोन करत होते ते कीर्तनाला येऊसवर. पण आमचं प्रेमी तर टायमाला आहेच. ऐका बरं का, कार्यक्रमाला लोक फोन करतात, महाराज चला लवकर चला लवकर चला लवकर. आपल्याला रोजच फोन चालू आहे. एक 10 मिनिटे उशीर झाला का लोक सहन करायला तयार नाही. पण सांगू का, आता एकदा की कीर्तन संपलं आणि महाराज गाडीत बसलं ना बरं का, आणि महाराज रोडला लागलं. महाराज कारण त्या पुलावून खाली उतरलंय का कारण त्या नळीत घुसलंय, कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू का, माझी गाडी घरी जावं सर माझ्या गाडीच्या आवाजाकडे टक लावून वाट पाहणारे माझ्या आई वडील आहेत. बस त्यांचे इतकं मोठं कोणी नाही. वा तुमच्या भांबोरेकरांचा नाद नाही करायचा. तुमच्या बाबतीत तुमचे हात नाही पायच धरायचे बाबा. ऐका गोड गोड गोड. ऐका आई गोडच आहे. कुठे गेली माझी आई मला
करमत नाही ग हे नागाय मला झोप येत नाही दसरा आणि दिवाळी कोण देईल आई पुरणाची पोळी रडवाला कुठंच दिसत नाही हे नागाय मला झोप येत नाही आई म्हणून बरीच लोकांना आपल्या नगर जिल्ह्यात एक घाण कोड लागली माझ्या वयातली पोरण आपण आईला म्हणतो कधी कधी हे आई तुला काय कळत नाही तू गप बस म्हणतात तुमच्याकडे म्हणतात काय म्हणतात मी कधी कधी विचार करतो जी लोक म्हणतात ना आई तुला काय कळत नाही तू शांत राहा तू गप बस विचार करतो कधी कधी आपल्याला आईने जन्म दिलाय आईला जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरवायच्या ऐवजी मिरचीची पावडर नक्की भरली असते अरे लय मोठी ती आपण प्रेम तिच्यावर केलं पाहिजे लय मोठे वडील आहेत त्यांच्यावर आपण प्रेम केलं पाहिजे आजच्या कीर्तनावर शिका कोणत्या देवावर प्रेम करण्यापेक्षा आपल्या आईवर प्रेम करा आपल्या वडिलांवर प्रेम करा आणि ज्या दिवशी ते निघून जातील ना त्याच दिवशी म्हणावं माझे मायरा पंढरी मग आम्ही कधीतरी गेलो पाहिजे आणि नुसतं पंढरपूरला जाऊ नका आई वडील गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर ते पंढरपूर लुटण्याचं सामर्थ्य द्यावं लुटामुळे लोकांच्या चपला नाही अभंग आहे लुटा लुटा पंढरपूर लुटा लुटा पंढरपूर हारी पडलो आता संकट निवारण्याचं काम पंढरपूर करतं म्हणून जावं चला महाराज मग आम्ही इथं जन्माला आलोय इथं बांबुरा गावात नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात तुमची शिंपी आमटी मला आवडते फार कर्जत तालुक्यात आज जन्माला आला शिपी हा शिंपी नाही शिपी ते तोंड आले त्याच्यामुळे आणखीन एक रफा लागला जास्त टिंब हा आणि बरं का म्हणून जन्माला आलं मग काय करा ना इथल्या देवाच्या अपेक्षा स्वर्गातल्या देवांना मग जागवा आणि काय करा महाराज म्हणले कसं जागवा अभंगाचं पहिलं
वा 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 वा. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराजांनी गोड गाऊन दाखवलं. 12:15 वाजता महाराज म्हणतात यलोकीचा हद्य देव इच्छिता ती पाहे. अजून 10 मिनिटात संपलं आपलं कीर्तन. आता काळजी करायची गरज नाही. आलो आता मैदानाला आपण. हा मग आता महाराज म्हणतात मैदानावर तो हा हा आलो. मग मैदानावर महाराज म्हणले आलो. काय म्हणले? जन्माला आलोय इथं यलोकीच्यात. यलोकीत काय? वैष्णवा घरी सर्व वैष्णवा घरी सर्व सदा जन जनती जन जनती. ऐकलं वैष्णव? आणि आपल्या घरी काय? आपल्या घरातलं वैष्णवाच्या घरातलं लय जमीन आसमानाचा फरक आहे. तुकाराम महाराज म्हणले शिंक जांभाळी खोकला इतुकाची वेळ वाया. एवढाच आहे इतुकाची वेळ वाया गेला. आणि आपला 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 तेवढाच परमार्थ झाला. हे महत्वाचं घडी ते. हा तुकाराम महाराज म्हणले अरे शिंक आली तेवढाच वेळ वायाला गेला. कशापासून? परमार्थापासून. शिंक आली जांभळी आली खोकला आला तेवढाच वेळ माझा व्हायला गेला. आणि आपला आपण तेवढाच परमार्थ बोला की याला हे फरक आहे. तुकाराम महाराजांना आई लय गोड. तुकाराम महाराजांचा परमार्थ किती गोड. तर गोबारा भजन करायचं. आणि तुकाराम महाराजांची काय अशी सामुग्री नव्हती. एवढे परफेक्ट टाळ नव्हते. असा परफेक्ट विना नव्हता. असा परफेक्ट पखवाज नव्हता. अशी परफेक्ट साऊंड सिस्टीम नव्हती. पण तरी सगळं गोड होतं. तुकोबारायचं लय गोड म्हणायचं. तुकोबाराय तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकान. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडताकान. दगडाच्या तळामधून गायले अभंग. दगडाच्या तळामधून गायले 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 अभंग. गोड भजन करत करत निघायचे. किती अजून गोड किती. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे हेले सोसे मना झाले हा भरली हेले सोसे मना झाले हा. असं भजन करत करतो गोबा आहे. आपलं दिनचर्या भागायची. आता मुख्यमंत्री उद्या काहीतरी होणार ना? उद्याच ना? आज का उद्या? उद्या ना. उद्या 5 तारीख 5. आज पण आज मैदानावर बरं का. हा आणि मग उद्या आपलं मुख्यमंत्री होणार आहे बरोबर. कोणी का व्हायना मला काय घेणं देणं नाही त्याच्याशी. कोणी का व्हायना पण असू द्या. पण सांगू का कोणताही मुख्यमंत्री उद्या आजपर्यंत माझ्या तुकाराम महाराजांनी इतका श्रीमंत मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मातीत झाला नाही. का माहिती का? सरसकट कर्जमाफी करणारा एकच मुख्यमंत्री आहे. हा तुकाराम महाराज. वया घेतल्या डायरेक्ट दारात आणून जाळूनच टाकल्या. नको आम्हाला कोणाचं. मग बघितलंय तू 50,000 आहे का तू 100 1 लाख आहे का किती असं नाही बघितलं. डायरेक्ट सरसकट आतापर्यंतचा एकच मुख्यमंत्री यादीत एवढ्या. बस श्रीमंत. श्रीमंती काय थोडी होती. आणू रेणू या तुकडा आण तुका. चला 5 मिनिटात एक चरित्र सांगतो. थांबतो माझं कीर्तन थांबवतो. गोड चरित्र आहे. ऐका घरी नेण्याजोगं बरं का. तुकाराम महाराज आहे ना. तुकाराम महाराज सावकार होते. प्रसिद्ध बरं का महाराज सावकार होते. आणि सावकारकीचा धंदा वडिलांपासून आला होता. पण स्वतःनी तो बंद करून टाकला. तुकाराम महाराज आहे ना कोकणात मिरच्या विकायला जायचे. कोकणात आता आपली नगरची माणसं जर कधी कोकणात गेली का त्यांना त्यांची भाषा जरा वेगळी वाटते. कोकणात जर कधी गेलात ना आपली माणसं म्हणतात काय उघडते रे. थोडंसं माहिती काय उघडते रे. आणि ते गेलं कोकणात. तुकाराम महाराज कोकणात मिरच्या विकायला जायचे. कोकणात जर गेलं तर कोकणातली भाषा थोडीशी वेगळी. तुकाराम महाराज कोकणात मिरच्या विकायला जायचे. आणि का ते आपलं खोपोलीचा घाट खंडाळा म्हणतो ना आपण त्याला. खंडाळाच ना. खंडाळ्याच्या घाटाखाली ते कर्जत गाव आहे. आणि त्या कर्जत गावामध्ये एक बोंबल्या विठ्ठल नावाचं मंदिर आहे. त्याला कुळी आगरी लोकांचं मंदिर आहे. ते
ते बोंबलाचं जास्त, त्या बोंबलेलं नसतं का बोंबले, त्याचा व्यापार करतात म्हणून त्याला बोंबले विठ्ठल पडलं नाव. आणि तुकाराम महाराज तिथे मिरच्या विकायला जायचे. एक दिवशीचा प्रसंग असा, तुकाराम महाराज मिरच्या विकण्याकरता त्या झाडाखाली बसले, पिंपरीच्या वडाच्या झाडाखाली. एक आजी तांदूळ आणण्याकरता गेली होती, रेशनिंग तांदूळ, त्याला आपण आनंदाचा शिदा नाही लक्षात. अहो त्याच सरकारवर, त्याच तांदळावर सरकार निवडून आले. पाहता काय माझ्याकडे तुम्ही? हा लाडकी बहीण, हा तुमचं आलं बघ, तुमचं सीट आलंय बघितलं मी. हा जरा वेगळं आहे तुमचं, असू द्या. आणि मग तुकाराम महाराज कोकणात मिरच्या विकायला जायचे. आणि ती म्हातारी गेली होती तांदूळ आणायला गेली होती, तांदूळ घेऊन घरी चालली होती. आणि महाराज बघितलं, महाराज काय आणला? महाराज म्हणले मिरच्या आणला. कशा दिल्या? अशा दिल्या. वाळलेल्या मिरच्या आता 250 रुपये किलो. आजे बरोबर ना? हे आजे बोल की 250 रुपये किलो आहे. आणि असतील कमी असतील, आता त्या काळात कमी असतील, काय 4-8 काय असतील. वा. आणि मग तुकाराम महाराज म्हणले अशाशे दिल्या. महाराज तुमच्या मिरच्या घेण्यात की काय माझ्याकडे पैसे नाही, पण एक काम करा, हे तांदूळ घ्या आणि तांदूळाच्या बदल्यात मला बोला ना मिरच्या द्या. म्हातारीने मिरच्या घेतल्या, म्हातारी गावात गेली. पण म्हातारी इतकी बाराची म्हणजे बारामतीची होती असं मला सांगायचं होतं. बारामतीची होती. आणि आजी म्हणली काय ग? आणि बारामतीची माणसं हुशार असतात, नाही कळलं? जाऊ द्या, असू द्या, समजणे वालों को काफी होता है. आजीबाई बारामतीची होती. आजी म्हणली काय ग? अगदी आजी गावात गेली, गावातल्या लोकांना म्हणायला लागले, हे गावकऱ्यांनो, आपल्या गावात एक महाराज आले, फुकाट मिरच्या देतात असं म्हणले ते ना? नव्हते म्हणले. पण महाराज गावात चर्चा झाली, फुकाट मिरच्या म्हणले, फुकाटचं गावलं बापल्यात गावलं. सगळे लोक पळायला लागले. तुकाराम महाराजांच्या 3 पोतं मिरच्या जागेवर संपवल्या गावानं. म्हातारीनं 4 किलो मिरच्या नेल्या तर 2 किलोचे तांदूळ दिले होते. एक माणूस आला जाडजूड, महाराज माझ्या घरात 100 माणसं आहे आणि 100 माणसाला 1 पोतं मिरच्या लागतात, द्या ना. महाराज म्हणले जा घेऊन. तुकोबारायच्या अवस्थात ती होती. काय खातो आम्ही कासिया संगती किंवा पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. जा मिरच्या घेऊन. उचलल्या पण पैसे अख्ख्या गावाने मिरच्या नेल्या, पण रुपया जमला नाही महाराजांना, रुपया जमला नाही. काय करावं? संध्याकाळची वेळ, कोकणातून दिवलायला अंतरलं हे. महाराज म्हणले 100 किलोमीटरचं अंतर काय क्रॉस होणार नाही. मुक्कामाला राहायचं ठरलं. महाराज मुक्कामाला राहायचं ठरलं. पण जरी झालाशी संन्याशी माध्यान्नाशी तोंडवाशी हा नियम आहे. तुकाराम महाराजांना भूक लागली, ओसरीतून टोप काढला, तांदूळ काढलं, टोपामध्ये टाकलं आणि रडायला लागले तुकाराम महाराज. मी माझ्या भामापासून, भामापासून, बोराड्यापासून आणि खर तर भंडाऱ्यापासून माझं लांब राहिलो. माझी मजर झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. तुकोबाराय रडायला लागले आणि डोळ्यातले अश्रू टोपामध्ये घसरायला लागले. जगाच्या मालकानं बघितलं, तुकोबाच्या मिरच्या नेल्या अख्ख्या गावानं. पण जेवायला काय बोलवलं नाही कोणी. नाही बोलू द्या, पण मिरच्या नेल्यात. खाल्ल्यानंतर पाचवायचं कोणाच्या हातात? देव म्हटला बोला माझ्याच हातात आहे नाही. गावाने मिरच्या नेल्यात, नेऊ द्या. खाल्ल्यानंतर पाचवायचं माझ्याच हातात आहे. आखा गाव बुळकून देऊ नाही बसवलं तर देव म्हटला ती 2 पुढं. तुका म्हणे याशी, इकडे बघा, तुका म्हणे याशी न लावे उशीर. असं प्रमाण फिर बसलं बाई. लक्ष देत चला. हा असं लक्ष देत चला. हा इकडे बघा माझ्याकडं न पाय राहू द्या. आणि मग महाराज बरं का, मग महाराज याशी न लावे उशीर. देवाने दुसऱ्या दिवशी अवतार घेतला आणि आले. बोल आजीकडे गेले. कुठल्या हा तिच्याकडे गेले. आजी बोल या का माताचे किती पैसे? आपल्या मिरच्याचे किती पैसे? माताचेच म्हणलं, मिरच्याचे किती पैसे? आजी म्हणली मी मिरच्या आणल्याच नाही, आमचं बहुमत आलंच नाही, आपलं ते आमच्या मिरच्या आल्याच नाही. तुझ्याकडे काय पुरावा? ते म्हणले ईव्हीएमचा घोटाळा, आपलं ते आमचं म्हणले याचा घोटाळा झालाय, काय यादीत घोटाळा झालाय. म्हणजे मग आता काय करावं? महाराज तर देव हुशार, देवाला माहिती होतं काय झालंय काय नाही. देव आतमध्ये शिरले. आज खोटं बोलू नको, माझ्याकडे पुरावा आहे. पुरावा नाही, जगाचा 7, 12 आणि 8 माझ्याकडे. आतमध्ये शिरले. जुन्या काळात दादा बरं का धान्याच्या काय असायच्या? कणगी, कोठरा असायचं. आणि म्हातारीनं काय केलं? त्याच्यात ते धान्य, त्या मिरच्या लपून ठेवल्या होत्या. आतमध्ये शिरले देऊन काढले ना मिरच्या बाहेर. बघ 4 किलो मिरच्या आहे. बरं 4 किलो मिरच्या याच्या तुझ्याकडे काय पुरावा? काढ काटा.
अख्ख्या जगाचा ज्याला काटा काढता येतो त्याला पिशीतून काटा नाही काढतायचा वय. काटा काढला. दुसऱ्या घरी महाराज मैत्रिकून पैसे घेतले. दुसऱ्या घरी गेले, तिसऱ्या घरी गेले, 3 पोत्याचे पैसे जमा झाले. राहिलं शेवटचं 1 पोत, त्याच्या घरी गेले. पैसे टाका, तुम्हाला देणार नाही. जाप काय करायचे ते करा. आहेत ना अशी काय माणसं पैसे घेतात आणि परत नाही म्हणतात. काय करायचे ते करू. देव मला 2च मिनिटं थांब. देव मला कोणाच्या नादी लागला तू. देवानं गाणं बिणं म्हणून दाखवलं. माझ्या नादाला गाणं बिणं म्हणलं देव. देव मला माझ्या नादी नको लागू. आणि देवानं आरडाओरडा करायला सुरुवात केली. हे तुकाराम महाराजांचे 1 पोत मिरची आणल्यात आणि आता पैसे देत नाही. यानं जर माझ्या मिरचीचे पैसे दिले नाही तुकोबाच्या तर माझी नोकरी जाईल हो. माया बाप जाईल ना नोकरी. आणि मग नोकरी जर गेली माझी लेकरं बाळ उघड्यावर येतील हो. आता काही लेकरा बाळांचा संबंध होता त्यांना बोलण्याची पद्धत. लेकरं बाळ उघड्यावर येतील हो. आणि असं म्हणल्यावर घरी जाऊन मारण्यापेक्षा इथं मेलेलं काय वावलंय. इथंच मरतो. पण मी मेल्यानंतर इथं अन्न पाण्याचा त्याग करणार याच्या दारात. पण मेल्यानंतर असा तसा मारायचो नाही. तुमच्या गावाला मी भूत होऊन लागल. आणि जुन्या काळात माणसं भूताला हे आजे बोल की जुन्या काळात माणसं भूताला प्यायची. आता माणसं भूताला भेट नाही का. आता माणसंच भूतापेक्षा डेंजर वागायला लागली. त्याच्यामुळे माणसाच्या काळानं बाबा भूतच संपली. जुन्या काळात माणसं भूताला द्यायची. म्हणजे जर भूत होऊन लागलं तर गावची झोप उडल. सगळ्या गावानं वर्गवणी जमा केली आणि तुकाराम महाराजांच्या नोकराच्या म्हणजे देवाच्या हातात आणून दिली. तेच देवानं पैसे गावकरी म्हणून तुकोबाराच्या हातात आणून दिले. प्रसंग संपला. महाराज म्हणले इथं जन्माला आलोय इथली अपेक्षा देव सुद्धा करतात. कारण की का इथं सांभाळवतो मागे पुढे उभा आहे सांभाळी आली आघात निवाराया. म्हणून सांगतोय 12:30 वाजता महाराज म्हणतात धन्य आम्ही जन्मालो. असं विठोबाचे झालो विठोबा रखुमाई. मिनिटांना महाराज म्हणतात धन्य आम्ही जन्म आलो. दास विठोबाचे झालो. हा फुलं वाटून घ्या. आता संपले माझं कीर्तन. युवराज दादा फुलं वाटून घ्या. हा चालेल. हा आणि म्हणून जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या 2 तासामध्ये 2-2.5 तासामध्ये मी 1 चरण सोडवलेलं आहे. नाही 2 चरण सुटलेली आहे. म्हणून जास्त बोलण्याच्या ठिकाणी आता थांबण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या नगर जिल्ह्यात एक म्हण आहे माणसानं लय दाट पेरू नये. आणि दाट पेरलं का वर कानसाला बारीक पडत आहे. त्याच्यामुळं पेर मापात असली पाहिजे. आणि फाट्याच्या बाहेर गेलेलं कोळापता येत नाही. नाही कळालं का. फाटा 12.5 हा फाटा आहे. आणि बाहेर जर गेलं तर कोळापता येत नाही. असंही जुळून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून जास्त बोलले अरे मान मी जरी नावा दिसत असलं तर जुन्याचे विचाराच आहे. आणि म्हणून जास्त बोलल्यापेक्षा ओमकार दादा बरं का वावल्यावरच. म्हणून जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. आज गोड साथ दिली बरं का. भांबुरेकरांचे आभार. मला सांभाळून घेतलं. तुमच्या लेकराप्रमाणे सांभाळून घेतलं. धन्यवाद. साऊंडवाल्यांचे सुद्धा आभार. उन्हात उभं राहिले पण काळ पडलं पाहिजे की आता कीर्तनातच. आणि तरी त्यांनी आभार. त्यांचे गोड आभार. तुम्हाला धन्यवाद बरं का. साऊंड लय गोड लागला आज. द्यावे तेवढे धन्यवाद. शुभेच्छा आणि तुम्हाला चोपदारे विनेकरी बाबा सुद्धा सुंदर आहेत. चष्मा लगाव ना सरकार. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद.
आपले आदरणीय विशाल महाराज आहे आमचे ओंकार दादा बरं का. ऐका ना अजून बोलतो. ओंकार महाराज असे अनेक पैसे देऊन सुद्धा ही महाराज मंडळी मिळत नाही. आज आपलं भाग्य असावं काहीतरी की अशी महाराज मंडळी आज आपल्याला मिळाली. एकदा टाळे वाजवा. ओंकार दादांचं गाणं तुम्ही युट्यूबला जाऊन बघा. त्यांचे हजारो लाखो फॉलोअर्स आहेत आणि लाखो व्ह्युअर्स आहेत. खरं तर एवढा मोठा गायक आपल्या कीर्तनाला भेटणं म्हणजे आज आपलं काहीतरी भाग्य असावं. ओंकार दादांचे आभार. आदरणीय अण्णांनी सुंदर गायलं मामा बरं का. तुमच्या सगळ्यांचे आभार. महाराजांनी सुद्धा आदरणीय विठ्ठल महाराजांनी सुद्धा गोड वाजवलं. महाराज धन्यवाद बरं का. गोड वाजवलं मला सांभाळून घेतलं. आदरणीय आकाश दादा आहे महेश दादांनी सुद्धा गोड अशी शूटिंग केलीच असेल. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. युवराज दादाला मी धन्यवाद देईल. का युवराज दादा? युवराज दादांनी लय फोन केले आजपर्यंत. त्याचे जास्त फोन झाले म्हणून त्याला धन्यवाद. असं प्रेम करणारे एक असं कधीतरी माणसं असली पाहिजे. फक्त युवराज दादा आता इथपर्यंत जेवढे कॉल केलेत ना तेवढे जाऊच तोड करा म्हणजे बरं झालं बरं का. म्हणून धन्यवाद. आई तुम्हाला लय मी त्रास दिला बरं का. 2 तासामध्ये काय चुकलं असेल ना माफ करा बरं का. ज्यांना एक मुलगा असेल त्यांनी दुसरा म्हणून माफ करा बरं का अण्णा. ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरा म्हणून माफ करा. ज्यांना 3 आहे त्यांनी चौथा म्हणून माफ करा. आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. बाप आमचा बरं का आपल्या सगळ्यांचा. किती श्रीमंत आहे. आळंदीला जर कधी गेला तर आळंदीला गेल्यानंतर आमच्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत आहे लेकरं का नसणार. म्हणून झालेली सेवा समर्पित. शेवटची चाल 1 मिनिटात होईल. वाणीला पूर्ण विराम. झाला शेवट हा गोड झाला शेवट हा शेवटची मीरा